नि सा गा pani pani ga pa pada pada ga ni pa sa ni sa ga pani pani ga pa pada pada ga ni pa sa ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून ठेवू व्यक्तिविशेष नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी शीतल आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करते. आपण ऐकतोय आपला आवडता कार्यक्रम व्यक्तिविशेष. या व्यक्तिविशेष कार्यक्रमामध्ये आपण अशा व्यक्तींच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेत असतो ज्यांनी आपल्या ध्येयाने, कष्टाने आणि सेवाभावाने संपूर्ण जगाला नवी दिशा दिली आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत अशाच एका स्त्रीची प्रेरणादायी कहाणी, जिने अंधारलेल्या रुग्णालयांमध्ये आशेचा दिवा पेटवला, जिने सेवेला देवत्व दिलं आणि जिच्यामुळे आज नर्स या व्यवसायाला जगभर सन्मानाने पाहिलं जातं. त्या म्हणजे आधुनिक परिचर्येची जननी फ्लोरेन्स नायटिंगेल. फ्लोरेन्स नायटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 रोजी इटलीमधील फ्लोरेन्स या शहरात झाला. त्यांचे वडील, आई हे इंग्लंडमधील श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबातील होते. त्यांच्या जन्मस्थळावरून त्यांचं नाव फ्लोरेन्स ठेवण्यात आलं होतं. त्या काळात महिलांनी घर सांभाळावं, समाजात मर्यादित वावर असावा अशीच अपेक्षा केली जायची. विशेषतः श्रीमंत घरातील मुलींनी नोकरी करणं हे समाजाला कधीही मान्य नव्हतं. पण फ्लोरेन्स या इतर मुलींप्रमाणे नव्हत्या. त्यांना लहानपणापासूनच गरीब, आजारी आणि दुःखी लोकांविषयी खूप करुणा वाटायची. कोणीतरी आजारी असेल तर त्या त्यांची विचारपूस करायच्या, एखाद्याला मदतीची गरज असेल तर त्या तत्परतेने पुढे यायच्या. त्यांच्या मनात एकच विचार होता, माझं आयुष्य लोकांच्या सेवेसाठी उपयोगी पडलं पाहिजे. त्या काळात नर्स या व्यवसायाकडे फार कमी सन्मानाने पाहिलं जायचं. रुग्णालयांची अवस्था अत्यंत खराब होती. अस्वच्छता, घाण, औषधांची कमतरता आणि संसर्गामुळे अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत असत. फ्लोरेन्स यांनी जेव्हा परिचारिका बनण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या कुटुंबाने त्यांना विरोध केला, कारण त्यांना वाटत होतं आपल्या घरातील मुलीने अशी नोकरी करणं योग्य नाही. पण फ्लोरेन्स आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. त्यांनी जर्मनीमध्ये जाऊन नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलं. तिथे त्यांनी रुग्णांची काळजी कशी घ्यावी, स्वच्छतेचं महत्त्व काय आणि शिस्तबद्ध सेवा कशी असावी हे शिकून घेतलं. याचबरोबर फ्लोरेन्स नायटिंगेल यांना लहानपणापासूनच गणितात गती होती. आकडेवारीचे आलेखांच्या माध्यमातून दृश्य सादरीकरण करणे हे त्यांच्यासाठी त्या काळात फारसे प्रचलितही नव्हते. विल्यम फ्लेअर यांनी विकसित केलेल्या पाय आकृतीसारख्या आलेखांचा त्यांनी परिणामकारकपणे वापर केला. नायटिंगेल यांचे संख्याशास्त्रातील सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली ध्रुवीय क्षेत्र आकृती होय. या प्रकारच्या आलेखास नायटिंगेल रोज प्लॉट असंही म्हटले जाते. स्वतः काम करीत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यातील मृत्यूची संख्या व कारणे त्याचे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी या आकृतीचा वापर केला. एरवी आकडेवारीच्या झंझामुळे संसद सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून असे अहवाल दुर्लक्षित राहत असत. परंतु नायटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुऱ्या आहेत याची जाणीव होऊन या वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरू झाले. या सर्व कामामुळे रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद होण्याचा सन्मान 1959 साली नायटिंगेल यांना प्राप्त झाला. पुढे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनने देखील त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले. श्रोतेहो, 1854 साली क्रिमियन युद्ध सुरू झालं. या युद्धात हजारो सैनिक जखमी झाले होते. पण युद्धभूमीवरील रुग्णालयांची अवस्था अत्यंत भयानक होती. जखमी सैनिकांना योग्य उपचार मिळत नव्हते. अस्वच्छता इतकी होती की अनेक सैनिक गोळ्यांमुळे नाही तर संसर्गामुळे मरत होते. ही परिस्थिती
फ्लॉरेन्स नायटिंगेल यांनी 38 परिचारिकांसह युद्धभूमीकडे देखील जाण्याचा निर्णय घेतला. त्या सैनिकांच्या सेवेसाठी दिवसरात्र काम करू लागल्या. त्यांनी रुग्णालय साफ केलं, पाण्याची व्यवस्था केली, रुग्णांना स्वच्छ कपडे दिले आणि योग्य आहार मिळावा यासाठी देखील प्रयत्न केले. हळूहळू सैनिकांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होऊ लागलं. फ्लॉरेन्स रात्री उशिरापर्यंत रुग्णांची काळजी घ्यायच्या. सर्वजण झोपल्यानंतरही त्या हातात दिवा घेऊन प्रत्येक सैनिकाजवळ जाऊन विचारपूस करत असत. अंधाऱ्या रुग्णालयात तो दिवा म्हणजे जणू आशेचा किरणच होता. सैनिक त्यांना प्रेमाने म्हणू लागले, द लेडी विथ द लॅम्प, म्हणजेच दिवा घेऊन फिरणारी स्त्री. आजही हा उल्लेख त्यांच्याबद्दल जगप्रसिद्ध आहे. फ्लॉरेन्स नायटिंगेल यांनी फक्त रुग्णांची सेवा केली नाही, तर त्यांनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेमध्ये बदल घडवून आणला. त्यांनी सांगितलं, रुग्णालय स्वच्छ असेल, हवा आणि पाणी शुद्ध असेल, रुग्णांना पौष्टिक आहार मिळेल तर अनेक आजार टाळता येऊ शकतात. आज आपण हॉस्पिटलमध्ये पाहतो ती स्वच्छता, शिस्त, रुग्णांची काळजी यामागे फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचं मोठं योगदान आहे. 1960 साली त्यांनी इंग्लंडमध्ये नर्सिंग प्रशिक्षण शाळा सुरू केली. ही जगातील पहिल्या आधुनिक नर्सिंग शाळांपैकी एक मानली जाते. त्यामुळे नर्सिंगला व्यावसायिक शिक्षण मिळालं, तसेच महिलांसाठी रोजगाराच्या संधी देखील निर्माण झाल्या. आज जगभरातील लाखो परिचारिका अप्रत्यक्षपणे फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या कार्याची परंपरा पुढे नेत आहेत. तर श्रोते हो, फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या कार्यामुळे त्यांना जगभर सन्मान तर मिळालाच, पण ब्रिटन सरकारने त्यांचा गौरव केला. अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कारही दिले. 12 मे हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो, कारण हा दिवस आहे फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या जन्मदिनाचा. एका स्त्रीने आपल्या धैर्याने, जिद्दीने आणि सेवाभावाने संपूर्ण जग बदलून दाखवलं. आजच्या व्यक्तिविशेषमध्ये आपण जाणून घेतलं आधुनिक परिचारिकेची जननी फ्लॉरेन्स नायटिंगेल यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवास. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण प्रेरणादायी व्यक्तिमत्वांसह. तोपर्यंत मी आपल्या सगळ्यांची रजा घेते. इथेच थांबूया. पुन्हा भेटू नवीन कार्यक्रमात. नमस्कार. तुम्हाला आमचे कार्यक्रम कसे वाटले याबद्दल आपला अभिप्राय नक्की कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880. तर श्रोते हो, ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.